You are welcome, my dear student. Now we are going to learn adverbs, क्रिया विशेषण अव्यय and its kind. त्या क्रिया विशेषणाचे प्रकार, its definition, त्याची व्याख्या पाहणार आहोत. द वर्ड विच टेल्स समथिंग अबाउट द वर्ड. क्रियाबद्दल किंवा घडणाऱ्या क्रियाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रिया विशेषण. मग क्रिया विशेषणाचे आपण प्रकार पाहणार आहोत. प्रकार पाहण्यापूर्वी क्रिया विशेषण कसं ओळखायचं तर त्याला अवनी प्रश्न विचारायचा म्हणजे तुम्हाला क्रिया विशेषण ओळखेल. मग क्रिया विशेषण ओळखण्याचे जे प्रकार आहे ते पाहणार आहोत आणि त्या प्रकारानुसार आपल्याला प्रश्नार्थक शब्द वापरून मग आता बघा क्रियाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या अव्ययांना ॲडव्हर्ब असे म्हणतात. क्रियापदाबद्दल किंवा घडणाऱ्या क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द द वर्ड्स विच टेल्स अबाउट द ॲक्शन word is called an adverb. The elephant walks slowly. आता हाऊने प्रश्न विचारला. मेक अ WH question with the help of underline word. That underline word may be its answer. म्हणजे अधोरेखित केलेल्या शब्दाच्या साह्याने असा प्रश्न तयार केला की अधोरेखित शब्द हा त्याचं उत्तर असणार आहे. हाऊ डज द इलेफंट वॉक स्लोली. हॉर्स रन्स फास्ट. हाऊ डज हॉर्स रन. डूचा डज झाला म्हणून क्रियापदाचा यश उडाला. फास्ट. ओके. वरील वाक्यांमध्ये स्लोली व फास्ट ही क्रिया विशेषणे अव्यय आहेत. टीप. विशेषणांना एलवाय प्रत्यय लावून ॲडव्हर्ब तयार होते. मी तुम्हाला सांगितलं याच्यापूर्वी थोडंसं माहिती घेतली होती आपण. स्लो स्लोली, हॅपी हॅपीली, केअरफुल केअरफुली अशा तुम्हाला 10 क्रिया विशेषणे एलवायने सुरू होणारे स्वतः शोधून काढायचे. कोणत्या व्यतिरिक्त? स्लोली, हॅपीली, केअरफुली व्यतिरिक्त. लक्षात घ्या. या होमवर्कचा पुन्हा एकदा समजून घ्या. नुसतं हे भारूड चाललं नाही तर थोडीशी माहिती समजून घ्या. स्लो स्लोली, हॅपीली हॅपीली, केअरफुली केअरफुल, ब्युटिफुल ब्युटिफुली. आलं लक्षात? वरील नियमास अपवाद. अपवाद मी आपण मागं सांगितले होते मागच्या व्हिडिओमध्ये. पुन्हा एकदा पाहू. गुड, वेल, फास्ट आणि आता गुड, वेल, गुड, बेटर, बेस्ट मी तुम्हाला हार्ड सांगितलेलं आहे. काइंड्स ऑफ ॲडव्हर्ब. आता आपण त्याचे प्रकार पाहणार आहोत. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम किंवा ॲडव्हर्ब्स ऑफ टाईम. कालवाचक क्रिया विशेषणे. जेवढे कालवाचक शब्द असतील तेवढी ही क्रिया म्हणजे त्यांना आपण तेवढ्याला कालवाचक शब्द जे आहे त्यांना कालवाचक विशेषणे असं म्हणतो. येस्टरडे असेल, टुडे असेल, टुमॉरो असेल, लास्ट इयर असेल, फर्स्ट इयर असेल, अर्ली असेल, नेक्स्ट असेल, नाऊ असेल, देन असेल. ही सगळी कालवाचक क्रिया विशेषणे ही लक्षात घ्या. 2 ॲडव्हर्ब्स ऑफ प्लेस. ठिकाण दर्शक किंवा स्थलवाचक क्रिया विशेषणे. जेवढे स्थलवाचक शब्द आहेत तेवढी क्रियाचं स्थळ सूचित करणार आहे. आता बघा या ठिकाणी कर्मवीर भाऊराव पाटील वॉज बॉर्न ॲट कंबोज. ॲट कंबोज. ॲट इज कंबोज याच्या खाली आपण राहील केली. व्हेअर वॉज कर्मवीर भाऊराव पाटील बॉर्न. व्हेअर वॉज. व्हेअरने प्रश्न विचार. व्हेअरने प्रश्न विचारला म्हणजे तुम्हाला ॲडव्हर्ब ऑफ प्लेस मिळेल हे लक्षात घ्या. ॲडव्हर्ब ऑफ प्लेस. हेअर, देअर, डाऊन, बिलो, एव्हरीवेअर काय असेल ते. आता पुढचा तिसरा प्रकार आहे ॲडव्हर्ब्स ऑफ मॅनर. रीतिवाचक क्रिया विशेषण. रीतिवाचक. स्लोली, फास्ट आहे, अँग्रीली आहे, हॅपीली आहे, ब्युटिफुल आहे. क्रियेची रीत सांगणाऱ्या. क्रियेची रीत म्हणजे क्रिया कशी घडते. हाऊ डज अन ॲक्शन टेक प्लेस. क्रिया कशी घडते ते सांगणारे शब्द म्हणजे रीतिवाचक क्रिया विशेषणे. स्लो आहे, फास्ट आहे, अँग्रीली आहे, हॅपीली आहे, सॅडली आहे. ॲडव्हर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी. संख्यावाचक क्रिया विशेषणे. आता संख्यावाचक क्रियेची संख्या किंवा वारंवारता दाखविणाऱ्या शब्दांना संख्यावाचक विशेषणे असे म्हणतात. वन्स, ट्वाईस, ऑफन, ऑलवेज. ही क्रिया कशी घडते. हाऊ डज अन ॲक्शन टेक प्लेस. वन्स इन अ डे, ट्वाईस इन अ डे, ऑफन इन अ डे, ऑलवेज इन अ डे. म्हणजे एका दिवसात ती क्रिया कशी घडती, कशी घडली, एकदाच घडली का, दोनदा घडते का, वारंवार घडते का, नियमित घडते का. मीन्स ॲडव्हर्ब ऑफ
फ्रिक्वेन्सी. चौथा प्रकार आपण पाहिला ॲडव्हर्ब्स ऑफ डिग्री, म्हणजे इथं परिणामवाचक क्रियाविशेषणे. उदाहरणार्थ बघा, क्रियेचे परिणाम प्रमाण दाखविणाऱ्या शब्दांना परिमाणवाचक क्रियाविशेषण. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल क्वाईट, व्हेरी, ऑलमोस्ट, फुली, इटीसी ही झाली क्रियावाचक विशेषणे. ती डिग्रीमध्ये तुम्हाला आपल्याला येणार आहे. ॲडव्हर्ब्स ऑफ रिझन, वाय, इथं कोणता शब्द वापरायचा आहे? वाय. वाय हा प्रश्नार्थक शब्द तुम्ही घेतला की ॲडव्हर्ब्स ऑफ रिझन तुम्हाला समज क्रियेचा हेतू किंवा कारण स्पष्ट करणाऱ्या शब्दांना ॲडव्हर्ब्स ऑफ रिझन असं म्हणतात. म्हणजे बघा, व्हाय आर यू लेट, रिझन विचारलंय. रिझन, व्हाय आर यू लेट? बिकॉज सर आय डिड नॉट गेट द अर्ली एअर बस, मला यापूर्वीची गाडी मिळाली, दॅट्स वाय आय एम लेट. आता या ठिकाणी पर्पजली, ॲक्सिडेंटली, देअरफॉर, आलं लक्षात? ही आहे ॲडव्हर्ब्स ऑफ रिझन. ऑन पर्पज, ॲक्सिडेंटली, सर, जस्ट. ॲडव्हर्ब्स ऑफ ॲफर्मेशन अँड निगेशन, दृढता दर्शक आणि नकारात्मक क्रियाविशेषणे. क्रियेची दृढता किंवा नकार सूचित करणाऱ्या शब्दांना ॲडव्हर्ब्स ऑफ ॲफर्मेशन असं आपण म्हणतो. निगेशन असं म्हणतात. शुअरली, सर्टनली, नायदर, नेवर, नायदर, नॉर, जेवढे नकारार्थी शब्द आहेत तेवढे. आता इंटिरागेटिव्ह ॲडव्हर्ब, प्रश्नार्थक क्रियाविशेषणे. प्रश्न विचारणाऱ्या क्रियाविशेषणांना इंटिरागेटिव्ह ॲडव्हर्ब्स ऑर इंटिरागेटिव्ह प्रोनाउन्स असं आपण त्यांना म्हणतो. प्रश्नवाचक क्रियाविशेषणे. मग त्याच्यामध्ये सगळे प्रश्नार्थक शब्द, वेन, व्हाय, व्हॉट, हाऊ, वेअर, वेन, हाऊ मेनी, हाऊ मच, सगळे प्रश्नार्थक शब्द हे इंटरॅगेटिव्ह प्रोनाउन्स जेवढी आहे तेवढी इकडे उचला आणि ती इंटरॅगेटिव्ह ॲडव्हर्बमध्ये टाका, अर्थ एकच होईल. लक्षात आलं? अशा प्रकारे आपण ॲडव्हर्ब्स ऑफ, आता हे क्लॉजेस शिकताना आपल्याला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर, हे सगळे त्या ठिकाणी आपल्याला येणार आहे क्लॉजेस शिकताना. आता प्रेपोजिशन आपण मागं पाहिलं. प्रे म्हणजे पूर्वीन, पोझिशन म्हणजे स्थिती. शब्दयोगी अव्यय. आता याला काही नियम नाही, याला जेवढ्या तुमच्या फ्रेजेस पार्ट असतील तेवढा तुम्हाला त्या ठिकाणी उपयोग होतो. कारण बघा, द वर्ड्स दॅट आर युज्ड बिफोर अ नाउन ऑर प्रोनाउन टू शो द रिलेशनशिप ऑफ दिस वर्ड टू सम अदर पार्ट्स ऑफ द सेंटेन्सेस आर कॉल्ड प्रेपोजिशन. म्हणजे नामापूर्वी किंवा सर्वनामाच्या पूर्वी येणारा अविकारी शब्द, की जो शब्द त्या नामाचं किंवा सर्वनामाचं वाक्यातील इतर शब्दांशी विथ द हेल्प व्हॉट टाइप ऑफ रिलेशन विथ द पार्ट्स other parts of speech in the given statement or sentences. The word shows the relationship of noun or pronoun with the words of other words in the given sentence. म्हणजे नामाचा किंवा सर्वनामाचा इतर सहसंबंध जोडणारा शब्द म्हणजे प्रेपोजिशन. उदाहरणार्थ बघा, हिज बुक इज इन हिज बॉक्स. इन आलेलं आहे बघा, अंडरलाईन केलं. यूज प्रॉपर preposition in the following sentences किंवा fill in the blanks with proper preposition. असा प्रश्न 2 मार्काला प्रिपोजिशन आर्टिकल विचारला जातो. आता या ठिकाणी इन म्हणजे आत, इन टू म्हणजे आत, पण इन टू म्हणजे बाहेरून आत, हे लक्षात घ्या. देअर युजेस आर डिफरंट. ऑन म्हणजे वर, पण ऑन म्हणजे कुठं? हिज कॅप, देअर इज अ बुक ऑन द टेबल, म्हणजे त्या वस्तूचा आणि टेबलाचा काय संबंध आहे? तर तो जे पुस्तक आहे हे पुस्तक आहे बघा, या पुस्तकाचा टेबलाला स्पर्श झालेला आहे म्हणून ऑन वापरला. आता ऑन म्हणजे वर, ॲबो म्हणजे वर, अपॉन म्हणजे वर, अप म्हणजे वर, पण हे लक्षात घ्या. ओव्हर म्हणजे वर. बरं, देअर इज अ रिव्हर, देअर इज अ ब्रिज ओव्हर द रिव्हर. नदीच्या वरती पूल आहे, त्यांचा स्पर्श आहे का? नाही.
रॉयल अम्ब्रेला वॉज हेल्ड ओव्हर शिवाजी सेड. राजछत्र वाईल सेलिब्रेटिंग द फंक्शन ऑफ कॉरोनेशन. कॉरोनेशन साजरा करताना शिवाजी महाराजांच्या छत्रा म्हणजे डोक्यावर राजछत्र धरलं होतं. ओव्हर पण स्पर्श झालेला आहे का नाही, म्हणजे त्या या ठिकाणी समजून घ्या. ओव्हर म्हणजे वर, ऑन म्हणजे वर, पण ऑन म्हणजे स्पर्श झाला. हे लक्षात घ्या. जीवन ॲबो म्हणजे वर, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर द ओल्ड वुमेन बिरिवड द पॉट अंडर अ ट्री. आता अंडर म्हणजे खाली, अंडरनीथ म्हणजे खाली, बिलो म्हणजे खाली. मग आता अंडरचा लक्षात ठेवायचा. देर इज अ रिव्हर अंडर द ब्रिज. देर इज अ रिव्हर अंडर द ब्रिज म्हणजे नदी कुठं आहे? वेअर इज द रिव्हर? अंडर द ब्रिज. पुलाच्या खाली आहे, विशिष्ट अंतर सोडून आहे. अंडरनीथ म्हणजे खाली आणि बिनीथ म्हणजे देर इज लावा, अंडरनीथ द अर्थ, बिनीथ द अर्थ. आज बघा या ठिकाणी हे पुस्तक आहे, याला बिनीथ, देर इज अ पेन बिनीथ द टेबल म्हणजे त्या टेबलाचा आणि म्हणजे त्या पुस्तकाचा आणि पेनचा काय संबंध आहे? पुस्तक खाली गाडले गेले, स्पर्श झालेला आहे, त्यात दाबले गेलेले, असा त्याचा अर्थ होतो. मराठीमध्ये प्रेपोजिशन शब्दाला जोडून शब्दानंतर येते, परंतु इंग्रजीमध्ये ते शब्दापूर्वी स्वतंत्र येते. मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये फरक आहे. मराठीमध्ये शब्दापूर्वी येतं आणि तर इंग्रजीमध्ये शब्दापूर्वी येतं आणि मराठीमध्ये ते स्वतंत्र येतं. बघा, शब्दाला जोडून शब्दानंतर येते मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये मात्र ते शब्दापूर्वी येते. लक्षात घ्या. म्हणजे माझे पुस्तक टेबलावर आहे आणि माय बुक इज ऑन द टेबल म्हणजे या ठिकाणी काय दिलेलं आहे? टेबलावर आहे, नंतर आलेले. आणि इंग्रजीमध्ये त्या टेबलाच्या पूर्वी आलेले म्हणजे अगोदर आलेले. प्रिपोजिशन नामाचा किंवा सर्वनामाच्या दुसऱ्या शब्दाशी संबंध सुचवते. काइंड्स ऑफ प्रिपोजिशन. आता पहिला प्रकार आहे काइंड्स ऑफ प्रिपोजिशनमध्ये सिंपल प्रिपोजिशन. यामध्ये फक्त एकच शब्दाचा समावेश असतो. उदाहरणार्थ इन असेल, ॲट असेल, बाय असेल. इन म्हणजे आत, ॲट म्हणजे कडे. वेळ दर्शवण्यासाठी ॲटचा उपयोग होतो, ठिकाण दर्शवण्यासाठी पण होतो. बाय म्हणजे ने, आणि बायने टाइम पर दर्शवता येतो. बाय 3 hours, द ट्रेन इज रनिंग बाय 3 hours लेट म्हणजे 3 तासाने उशिरा. अपॉन म्हणजे वर, ऑन म्हणजे वर, विदिन म्हणजे ड्युरेशनच्या कालावधी, इनटू म्हणजे बाहेरून आत, ETC. ही झाली सिंपल प्रेपोजिशन, ही लक्षात घ्या. आता कॉम्प्लेक्स प्रेपोजिशन, फ्रेज प्रेपोजिशन ज्याला आपण जी म्हणजे फ्रेजमध्ये येते. यामध्ये 2-3 शब्दांचा समावेश असतो. बघा, इन स्पाईट ऑफ, इथं 2 प्रेपोजिशन आली बघा, इन आले आणि ऑफ पण आले. बिकॉज ऑफ, ड्यू टू, इन फ्रंट ऑफ. आता इथं 2 प्रेपोजिशन आहे, इन आली, फ्रंट ऑफ. इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर. देर इज अ बिग स्विमिंग पूल इन फ्रंट ऑफ माय स्कूल, माझ्या शाळेच्या समोर. इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर. फ्रेजेसचा उपयोग वाक्यात लिहायला सांगतात त्यावेळेस आपल्याला लिहिता आला पाहिजे. इन स्पाईट ऑफ असे असून देखील जरी, बिकॉज ऑफ च्या कारणामुळे, ड्यू टू च्यामुळे, हे लक्षात घ्या. कंपाऊंड प्रेपोजिशन पुढचं आहे. यामध्ये सुद्धा एकच शब्द असतो परंतु त्यांना उपसर्ग जोडलेला असतो. उदाहरणार्थ अमंग, उपसर्ग. अराउंड, अबाउट, ही प्रेपोजिशन्स आहे पण ही कंपाऊंड प्रेपोजिशन्स आहे. बिहाइंड म्हणजे पाठीमागे, बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये, बिसाइड म्हणजे बाजूला, इनसाइड म्हणजे आत, अमंग म्हणजे अनेकांच्या मध्ये, बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये, अराउंड म्हणजे सभोवताली. आता या कंजक्शन्स म्हणजे ती आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत. कंजक्शन्स म्हणजे काय प्रत्यक्षात, हे लक्षात घ्या. ओके. कंजक्शन आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत.